जय हिंद मित्रांनो, मी दीपक कुरुंदवाडे आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या SSC GD 100 डेज चॅलेंजच्या डे 7 मध्ये। मित्रांनो, आजचा हा आपला चॅलेंजचा 7वा दिवस आहे। सक्सेसफुली आपण 6 दिवस लेक्चर घेतलेले आहेत आणि 6 दिवसाची लेक्चर तुम्ही सगळे सुद्धा इथपर्यंत कंप्लीट केला असाल। जर कोणी नवीन असेल, मागचे लेक्चर केले नसेल तर पहिला मागचे लेक्चर करा, त्याशिवाय तुम्हाला पुढचं समजणार नाही। ओके, तर बघा, आपण कालच्या लेक्चर मध्ये कोणता टॉपिक स्टार्ट केला होता? LCM आणि SCF, लसावे आणि मसावे हा नवीन टॉपिक आपण काय केला होता? कालच्या लेक्चर मध्ये स्टार्ट केला होता आणि आज आपण तो टॉपिक पुढे कंटिन्यू करणार आहे। आज हा LCM आणि SCF चा पार्ट 2 असणार आहे आणि यामध्ये ना आपण दोन कन्सेप्ट शिकणार आहे। ठीक आहे, दोन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत ज्यावर प्रश्न SSC GD ला हमखास विचारतात। जास्तीत जास्त वेळेला या कन्सेप्टवर प्रश्न आलेले आहेत आणि याच्यावर जर नाही आले तर आपण लास्टला घेतोय प्रिवियस इयर क्वेश्चन कोणते आहेत त्याच्यावर तर क्वेश्चन नक्कीच येतात। तर बघा, LCM SCF चा आजचा हा आपलं 7वं लेक्चर आपण स्टार्ट करूया। बघा, कन्सेप्ट कोणते आहेत यात सगळ्यात पहिली कन्सेप्ट काय बघा, काय सांगते कन्सेप्ट आपल्याला? जर आपण लसावी आणि मसावीचा गुणाकार केला तर तो गुणाकार असतो पहिल्या संख्येचा आणि दुसऱ्या संख्येचा। फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला एक दोन संख्या दिलेत, त्यांचा तुम्हाला काय करायचं आहे? लसावी आणि मसावी काढायचा आहे। दोन संख्या कोणत्या पण दिलेल्या असू देत, समजा तुम्हाला दिले 4 आणि 5, ह्या दोन संख्या दिलेत। ह्या दोन संख्यांचा गुणाकार हा कशाच्या बरोबर असतो? याच्या लसावीच्या आणि मसावीच्या बरोबर। आता याचा मसावी किती आहे? 4 आणि 5 चा। 4 आणि 5 चा मसावी किती असणार? 1 असणार। आणि यांचा लसावी किती आहे? 4 आणि 5 चा लसावी किती येईल सांगा? 20। म्हणजे या दोघांचा गुणाकार हा काय झाला? यांच्या लसावी आणि मसावीच्या समान झाला। काय कन्सेप्ट सांगते समजलं तुम्हाला? दोन संख्या जर दिलेल्या असतील आपल्याला, कोणत्या पण संख्या असतील, समजा A आणि B, ह्या दोन संख्या आहेत, या दोघांचा गुणाकार हा नेहमी कोणाच्या बरोबर असणार? त्या दोन संख्यांचा मसावी, म्हणजेच काय? LCM ऑफ A and B आणि सॉरी मसावी किंवा LCM म्हणजे लसावी आणि SCF ऑफ A and B, या दोघांच्या काय असणार? इक्वल असणार। हे आपल्याला कन्सेप्ट सांगते। आता याच्यावर एक्झाम्पल काय येतात बघा। फॉर एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल घेतो मी। एक्झाम्पल काय आहे बघा, दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 15 आणि 300 आहे। आता क्वेश्चन सॉल्व करताना बघायचं, कन्सेप्ट तुम्हाला सिंपल वाटली, लसावी गुणले मसावी बरोबर A गुणले B, सिंपल होती ना कन्सेप्ट, पण क्वेश्चन मध्ये काय करतात? थोडंसं फिरवून विचारतात। ठीक आहे, थोडंसं काय करतात? फिरवून विचारतात, जेणेकरून तुम्हाला तिथं ते कन्सेप्ट क्लिक व्हायला पाहिजे। डायरेक्ट तुम्हाला A B लसावी मसावी देणार नाहीत, काय तर दुसरं देतील, मसावी काढायला लागेल आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करून। ठीक आहे, त्याच्यामुळं एक्झाम्पल्स पहिला बघायचे व्यवस्थितपणे। ठीक आहे, आता बघा एक्झाम्पल काय, दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 15 आणि 300 आहे। एक संख्या 60 आहे, त्यातली काय सांगितले त्यांनी? एक संख्या 60 आहे, तर दुसरी संख्या किती? तर इथं काय दिलेलं बघा, त्यांनी आपल्याला दिलाय मसावी, म्हणजेच काय SCF आपण ज्याला म्हणतो, मसावी दिलेला आहे। मसावी किती दिलाय त्यांनी? 15 दिलाय। ठीक आहे, पहिले एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे सगळं लिहून दाखवतो मी, परत लिहून दाखवणार नाही। ठीक आहे, तर लसावी काय दिलाय, आणि लिहायची सवय तुम्ही पण ठेवू नका। मोस्टली हे जे दिलेलं आहे ना, हे डायरेक्ट समजलं पाहिजे आणि तुम्ही डायरेक्ट ते एक्झाम्पल मध्ये फिलअप करायचं, डाटा लगेच लक्षात घ्यायचा, असं डाटा लिहायची गरज पडू नये। पण तुम्हाला समजावं यासाठी मी सध्या डाटा लिहितोय। एक्झामला सॉल्व करत असताना डाटा बघितला डायरेक्ट काय आला पाहिजे, काय दिले? एक संख्या 60 आहे, इथं लसावी 15 आहे, सॉरी मसावी 15 आहे, लसावी 300 आहे, तर या दोघांचा गुणाकार आणि ह्या संख्येचा आणि दुसरी संख्या काढायचा आहे त्याचा गुणाकार 1 असणार। हे आपल्या डोक्यात यायला पाहिजे, लिहायची गरज नाही। सध्या लिहितोय मी, मसावी त्यांनी 15 दिलाय, लसावी 300 दिलाय, त्यात एक संख्या म्हणजे पहिली संख्या असेल ती। ठीक आहे, पहिली संख्याला प6 असं लिहितो मी, 60 आहे, तर काढायचे काय आपल्याला? दुसरी संख्या, ती दुसरी संख्या आपण x मानू। ठीक आहे, x आपल्याला काढायची आहे, दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे। फॉर्म्युला काय सांगतो आपला? जी मगाशी कन्सेप्ट सांगितली, काय सांगते ती? लसावी गुणले मसावी बरोबर काय? पहिली संख्या गुणले दुसरी संख्या।
ही माझी कन्सेप्ट आहे. आता लसावी मला माहित आहे किती दिलाय त्यांनी 300 गुणले मसावी त्यांनी दिलाय 15 बरोबर काय दिले 60 गुणले x दुसरी संख्या x मानली आपण. आता इथं बघा काय करू शकतो मी 15 एके 15 15 चौक 60 डायरेक्टली सॉल्व करू शकतो ना. आणि परत भाग जातो का बघा 4 एके 4 4 सत्ते 28 उरलं 2 4 पंचे 20 म्हणजेच काय दुसरी संख्या किती येईल इथं x बरोबर किती येईल राहिले किती शिल्लक फक्त 75 राहिले ना म्हणून x ची व्हॅल्यू माझी येईल 75. पहिली संख्या जर 60 असेल तर दुसरी संख्या असणार आहे 75. क्लियर. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा आणखी एक. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 8 आणि 48 आहे. मसावी 8 आहे लसावी 48 आहे. एक संख्या 24 आहे त्यातली एक संख्या 24 आहे तर दुसरी संख्या किती. आता इथं डायरेक्ट करू आपण. इथं 48 गुणिले 8 लसावी गुणले मसावी इज इक्वल्स टू बरोबर काय पहिली संख्या 24 गुणले दुसरी संख्या मी x लिहितो. ठीक आहे. आता बघा 24 एके 24 24 दोन्ही 48 8 दोन्ही 16 x बरोबर काय येईल 16. x बरोबर 16 म्हणजेच काय दुसरी संख्या आपली काय असेल 16 असेल. इथं तुम्हाला डायरेक्ट सॉल्व करता आलं पाहिजे. ठीक आहे. हे सगळं पण लिहायची गरज नाही. हे एक्झाम्पल डोक्यात आलं ना डायरेक्टली बघायचं. इथं 24 आहे इथं 48 आहे 24 दोन्ही 48 होईल 8 दोन्ही 16 दुसरी संख्या माझी 16 येईल. सिंपल एक्झाम्पल आलं पॅटर्न लक्षात आला. कन्सेप्ट समजली की डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व करायचं. कन्सेप्ट समजली की लिहत बसायचं नाही टाइम वेस्ट करायचं नाही. ठीक आहे. कारण एसएससी जीडीला आपल्याला वेळ कमी असतो. कमी वेळेत एसएससी जीडीचे सगळे एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात. मित्रांनो एसएससी जीडीची एक खासियत सांगतो तुम्हाला. जर तुम्ही जीडीचा पेपर घेतला जितके तुम्हाला आता मॅथचे 20 क्वेश्चन येणार आहेत 20च्या 20 प्रश्न सॉल्व होतात. जर तुम्ही सॉल्व करायला बसला ना फिक्स सॉल्व होतात सगळ्यांना सॉल्व होतात. पण प्रॉब्लेम काय असतो माहित आहे वेळेत सॉल्व होत नाहीत. टाइमचं प्रेशर असतं आपल्या डोक्यावर. त्या दिलेल्या टाइम मध्ये सॉल्व करायचं असतं आणि त्या प्रेशर मध्ये मुलं भरपूर क्वेश्चन्स चुकतात. ठीक आहे. त्याच्यामुळं प्रॅक्टिस करतानाच अशी करा जेणेकरून तुमचा टाइम वाचेल. ठीक आहे. आता मी इथं तुम्हाला असं लिहून सांगितलं ना डायरेक्ट प्रॅक्टिस करताना ह्या पद्धतीने करा जसं मी इथं क्वेश्चन मध्येच काटाकाटी केली डायरेक्ट बरोबर. या पद्धतीनेच करा प्रॅक्टिस करताना जेणेकरून तुमचा टाइम वाचेल. एक एक सेकंद वाचणं सुद्धा जीडीच्या एक्झाम मध्ये गरजेचं आहे. ठीक आहे. कारण एखादा सेकंद जरी वाचला तरी तुम्ही जीके जीएस ला तिथं क्वेश्चन वाचण्यात देऊ शकता येतो किंवा रिझनिंगचा एखादा प्रश्न सॉल्व करण्यात तो वेळ देऊ शकता. त्याच्यामुळे वेळ खूप महत्वाचा आहे. त्यामुळे व्यवस्थित प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचा टाइम वाचेल. ओके. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी 12 आणि 336 दिलाय. एक संख्या 84 आहे तर दुसरी संख्या किती. सेमच प्रश्न आहे. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचा आहे. ठीक आहे. हा तुमचा होमवर्कचा असेल क्वेश्चन. या क्वेश्चनचा आन्सर मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगायचा. ओके. कारण सेम आता दोन क्वेश्चन घेतले थर्ड क्वेश्चन त्याच टाइपचा घेत नाही मी. आता नेक्स्ट कन्सेप्ट बघा. कन्सेप्ट नंबर 2 आजच्या लेक्चर मध्ये. ही काय कन्सेप्ट सांगते. समजा जर दोन संख्यांचं गुणोत्तर दिलं असेल. दोन संख्या काय पण असतील त्या दोन संख्या समजा ते x आणि y आहेत. x आणि y काय झाले या वास्तविक संख्या झाल्या. या दोन संख्यांचं जर गुणोत्तर दिलं असेल एस बी ठीक आहे तर आपल्याला दोन फॉर्म्युला यूज करता येतात. कोणतं फॉर्म्युला यूज करता येतात. एक तर वास्तविक संख्या बरोबर म्हणजे x बरोबर काय असेल वास्तविक संख्या कोणत्या म्हटल्या मी x आणि y आणि त्यांचं गुणोत्तर a आणि b. लक्षात येते काय बघा या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे बघा. वास्तविक संख्या आणि गुणोत्तर यात काय डिफरन्स आहे बघा. वास्तविक संख्या जर समजा मी घेतल्या 25 आणि 35 ह्या दोन मी वास्तविक संख्या घेतल्या तर त्यांचं गुणोत्तर काय येणार माहित आहे. या संख्यांना भाग द्यायचा कॉमन संख्येने. फॉर एक्झाम्पल याला मी 5 ने भाग दिला 5 5 25 आणि 5 7 35. परत या 5 आणि 7 ला भाग जात नाही तर 5 7 हे काय झालं गुणोत्तर झालं a आणि b झालं आणि x आणि y वास्तविक संख्या काय झाल्या 25 आणि 35. समजलं. आता काय फॉर्म्युला सांगतो आम्हाला. आपल्याला जर a आणि b दिला असतील गुणोत्तर दिला असेल तर वास्तविक संख्या कशा काढायच्या त्याच्या मसावी गुणले a करायचा आपल्याला x भेटेल म्हणजे जी a ची वास्तविक संख्या आहे ती भेटेल आणि मसावी गुणिले b करायचं. ओके. हा इथं सोल्प्युरम दिलाय मी ऍक्च्युअली मला वाटलं ते एकत्र लिहिलंय की काय. ठीक आहे. मसावी गुणले b करायचं आपल्याला b ची वास्तविक संख्या भेटेल y भेटेल. ठीक आहे.
हा झाला आपला या कन्सेप्ट मधला पहिला फॉर्म्युला. आणि दुसरा फॉर्म्युला काय सांगतो, जर आपण मसावी गुणले ए गुणले बी केलं, मसावी गुणले ए गुणले बी केलं तर काय मिळते आपल्याला, आपल्याला मिळते लसावी त्या दोन्ही संख्यांची. त्या दोन्ही संख्यांची काय मिळते, लसावी मिळते. आता यामध्ये एक कंडिशन काय आहे, ए आणि बी जे गुणोत्तर दिलेलं आहे ते नेहमी सहमूळ असलं पाहिजे. कोप्राईम नंबर ज्याला आपण म्हणतो. सहमूळ म्हणजे काय, अशा संख्या ज्या संख्यांना कोणत्याही कॉमन संख्येने भाग जाणार नाही. आता इथं 5 7 घेतलं मी, 5 7 ला कोणत्या दुसऱ्या संख्येने आता भाग जातो का, परत नाही जात. तसंच मी 11 13 घेतलं, 11 13 ला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो का, नाही जात. त्यानंतर आणखी एखादं एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, 3 5 घेतलं, भाग जाईल का, नाही जाणार, बरोबर. 19 27 घेतलं, भाग जाईल का कोणत्या कॉमन संख्येने, नाही जाणार. तर यांना आपण कोप्राईम नंबर्स म्हणतो किंवा सहमूळ संख्या म्हणतो. तर ए आणि बी काय पाहिजेत, सहमूळ पाहिजेत. गुणोत्तरात आहे त्याचा अर्थ सहमूळच पाहिजेत, कारण जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत आपल्याला घालवल्यानंतर मगच गुणोत्तर मिळतं, बरोबर. आता बघूया एक्झाम्पल याच्यावर कशा पद्धतीने विचारले जातात. एक्झाम्पल नंबर 1 बघा, काय दोन संख्यांचे गुणोत्तर 3 4 आहे आणि त्यांचा मसावी 4 आहे, तर त्यांचा लसावी किती. काय सांगितले, दोन संख्यांचे गुणोत्तर 3 4 आहे, म्हणजे त्यांनी काय दिले, एस बी बरोबर काय दिले, 3 4 दिले आणि त्यांचा मसावी 4 दिलाय. म्हणजेच काय, त्यांचा मसावी म्हणजे काय, HCF मसावी काय दिलाय, 4 दिलाय. तर आपल्याला काय काढायचंय, लसावी काढायचा आहे. आता आपण बघितलेलं आहे, ठीक आहे, आपण बघितलेलं आहे. काय बघितलंय, लसावीचा फॉर्म्युला काय अशाच्या बाबतीत, या बाबतीत लसावी बरोबर काय आपण घेतो, लसावी बरोबर घेतो मसावी मसावी गुणुले ए गुणले बी. मसावी किती आहे, 4 आहे, गुणले ए किती आहे, 3 आहे, गुणले बी किती आहे, 4 आहे, बरोबर. आता किती येईल, 4 त्रिकम 12 आणि 12 चौक 48. म्हणजे त्या कोणत्या पण संख्या असू दे त्या संख्येचा लसावी काय येणार आहे, 48 येणार आहे, बरोबर. आता त्या वास्तविक संख्या जर काढायला लावलं तर काय करणार आपण, म्हणजे त्या संख्या काय आहेत असं विचारलं तर त्या संख्यांचं गुणोत्तर 3 4 आहे, पण त्या ऍक्च्युअल संख्या काय आहेत, वास्तविक संख्या काय आहेत. तर त्यासाठी काय करणार आपण, वास्तविक संख्या जर x काढायची असेल आपल्याला, पहिली मी सांगितलं a ची जी वास्तविक संख्या असेल ती x मानू आपण, ठीक आहे. x काढायची असेल तर काय करणार मी, मसावी गुणले a करणार. x हे मी मानले, x आपल्या फॉर्म्युल्यात वगैरे असं काय नाही आहे, पण लगेच लक्षात राहायचं असेल तर अशा गोष्टी कराव्या लागतात. x गुणले a केलो तर मला काय मिळेल, पहिली संख्या मिळेल किंवा वास्तविक पहिली संख्या मिळेल. काय असेल ती, मसावी किती आहे, 4 गुणले x a किती आहे, 3, 4 त्रिकम 12, पहिली संख्या असेल 12 आणि दुसरी संख्या म्हणजेच y काय असेल, मसावी गुणले b असेल, मसावी गुणले काय असेल, b असेल. मग मसावी गुणले b म्हणजेच काय, 4 गुणले 4 बरोबर किती येईल, 16. आता जर बघितला तुम्ही 12चा आणि 16चा लसावी हा 48 येतो आणि यांचा मसावी हा 4 येतो. क्लिअर. अशा पद्धतीचे प्रश्न येतात, सोपे आहेत सगळे, कन्सेप्ट समजला की लगेच सॉल्व्ह होतात. क्लिअर. आणखी एखादा प्रश्न बघूया म्हणजे तुमचा अजून क्लिअर होईल. दोन संख्यांचे गुणोत्तर 4 5 आहे, 4 5 हे काय दिलं त्यांनी, एस बी दिलं, बरोबर. आणि त्यांचा लसावी बघा इथे LCM दिलाय. आता काय दिलाय, मगाशी काय दिलता त्यांनी, मसावी दिलता, आता लसावी दिलाय. तर त्यांची बेरीज किती विचारले, त्या संख्यांची बेरीज विचारले, म्हणजेच कशाची, x अधिक y विचारले त्यांनी. मग आपल्याला x आणि y काढायला काय माहित पाहिजे, मसावी माहित पाहिजे. त्यांनी मसावी दिलाय का, इथं दिलेला नाही. मग तो मसावी कसा काढणार आपण, आपला फॉर्म्युला पहिला आठवा. काय फॉर्म्युला आहे आपला, तो लसावी बरोबर काय फॉर्म्युला आहे, लसावी बरोबर a गुणले b गुणले मसावी. हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर ना. लसावी बरोबर काय, a गुणले b गुणले मसावी. आता मला इथं लसावी माहित आहे 120, a किती आहे 4 गुणले b किती आहे 5 आणि मसावी काढायचा आपल्याला, HCF
काढायचा आहे. आता बघा 4 पंचे 20, इथं तर 20 येईल, इथे 120 आहे, 20 सक्क येईल ना, 20 सक्क 120 येईल. म्हणजे एससीएफ किती येईल, इथं भाग दिला मी डायरेक्टली. ठीक आहे, डायरेक्टली भाग द्यायचा असा, लय डोक्याला ताप करून घ्यायचा नाही, डोक्याला शॉर्ट द्यायचा नाही. ओके, तर एससीएफ किती आहे 6 येईल. म्हणजेच काय, मसावी माझा किती आला इथं, मसावी आला 6. आता मी एक्स आणि वाय काढू शकतो ना. एक्स म्हणजेच काय, पहिली वास्तविक संख्या, त्याला काय करणार मी, मसावी एससीएफ गुणले ए. एससीएफ माझा 6 आहे गुणले ए माझं 4 आहे. 6 चोक 24 पहिली संख्या आली. त्यानंतर दुसरी संख्या वाय, काय काढणार मी, एससीएफ गुणुले बी. एससीएफ किती आहे माझा 6 काढलाय आपण, आणि बी किती आहे 5. 6 पंचे 30. त्या दोन संख्या काय झाल्या मग, 24 आणि 30 झाल्या. 24 आणि 30चा लसावी 120 येतो, आणि मसावी किती येतो 6 येतो. ठीक आहे, विचारले काय पण त्यांनी, त्या दोन संख्यांची बेरीज विचारले. एक्स अधिक वाय विचारले. मी एक्स अधिक वाय करा, किती 24, सॉरी 20 लिहिलं मी चुकून, 24 अधिक 30 करा, किती येईल आन्सर माझं 54. आणि 54 हे माझं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर. म्हणजे इथं त्यांनी डायरेक्टली विचारलं नाही मसावे काढा म्हणून, काय विचारले त्यांनी, दोन्ही संख्यांची बेरीज विचारल्या, त्या दोन्ही वास्तविक संख्यांची बेरीज. पण त्यासाठी मला आधी मसावी काढावा लागेल, आणि मग मी त्या वास्तविक संख्या काढेन आणि मग त्यांची बेरीज करेन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. दोन संख्यांचे गुणोत्तर 5/6 आहे. 5/6 काय दिले त्यांनी, एस बी दिले 5/6, आणि त्यांचा मसावी दिलाय 5. ओके, एससीएफ दिलाय 5. तर लसावी किती काढायचं, काय एलसीएम. आता हा का फॉर्म्युला आपल्याला आता सांगायला लागणार नाही. फॉर्म्युला काय आहे तो, एलसीएम बरोबर 5 गुणुले 5 गुणले 6. एससीएफ गुणुले ए गुणले बी. 5 5 25, आणि 25 सक्क किती येईल 150 ना. 25 गुणले 6 करा, किती येईल 150 येईल काय. ओके, 150 माझं काय असणार आहे, बरोबर आन्सर असणार. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दोन संख्यांचे गुणोत्तर जर 2/3 आहे आणि त्यांचा लसावी 54 आहे, तर त्यांची बेरीज किती. जसा मागाशी क्वेश्चन घेतला तसाच. एस बी दिलंय त्यांनी, एलसीएम दिलाय 54. एलसीएम किती दिलाय 54. मग आपण फॉर्म्युला काढून मसावी काढायचा आणि मग बेरीज करायची. फॉर्म्युला काय आपला, एलसीएम मी मराठीपेक्षा इंग्लिश मध्ये लिहितो म्हणजे फास्ट लिहिता येईल मला. ठीक आहे, कारण लसावी ते मराठीत लिहायला थोडा टाइम जातो जास्त. एलसीएम बरोबर काय घेईन मी, एससीएफ इंटू ए इंटू बी. एलसीएम दिलाय त्यांनी 54. त्यानंतर एससीएफ किती आहे, एससीएफ मला काढायचा आहे ना, मसावी मला काढायचा आहे. गुणले ए किती आहे 2, गुणले बी किती आहे 3. बेत्रिक 6, आणि 6 9 54, 9 येईल. इथं एससीएफ काय आला माझा 9 आला. मी इथं इतकं शॉर्ट ट्रिकने का करतोय, कारण तुम्हाला पण याची सवय लागली पाहिजे. ठीक आहे, याची सवय लावून घ्या. मध्ये मध्ये मी या गोष्टी सांगतोय ना, याची सवय लावून घ्या. कारण का, जर तुम्ही इथं परत हे 2 गुणले 3 6 लिहिला, परत ते 6 इकडे घेतला, मग 54 ला 6 ने भाग दिला, याच्यामध्ये तुमचे 4-5 सेकंद निघून जातात, आणि ते 4-5 सेकंद सुद्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी हे जे सॉल्व्ह करतोय या पद्धतीने सॉल्व्ह करा, सवय करून घ्या त्याची. याच्यापेक्षा शॉर्ट मेथडने गेला पाहिजे तुम्ही. हा फॉर्म्युला सुद्धा लिहायची गरज नाही तिथं. ठीक आहे, हे सुद्धा लिहायची गरज नाही. किंवा इथं पण करू शकताय तुम्ही, 3 2 6, 6 ने डायरेक्ट 54 ला भाग दिला, 9 माझा एससीएफ आला. परत दोन्ही संख्या काढा. मग आता काय असेल, एक्स बरोबर किती काढेन मी, डायरेक्ट करेन 9 गुणले 2, 9 दुनी 18 माझा एक्स येईल. वाय बरोबर काय येईल माझं, 9 गुणले 3 करेन, 9 त्रिक 27, काय येईल 27 माझं. दुसरी संख्या येईल. आता या दोघांचा एलसीएम जर घेतला तर 58, 54 येतो का, 54 येतो, कारण 27 दोन्ही 54 आणि 18 त्रिक 54, बरोबर. आता बघा काय विचारले त्यांनी, बेरीज एक्स अधिक वाय विचारले. करा, 18 अधिक 27 किती येईल बघा, 7 2 14 आणि 1 15, आणि 1 हातच्याला जाईल, 2 आणि 1 3 आणि 1 4, 45 याचं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. ओके, तर बघा इथं आपल्या आजच्या दोन्ही कन्सेप्ट सप्त आहेत. आपण काय काय कन्सेप्ट बघितले आजच्या लेक्चर मध्ये. पहिली कन्सेप्ट काय बघितली, एलसीएम गुणले एससीएफ
बरोबर पहिली संख्या गुणले दुसरी संख्या, ही कन्सेप्ट बघितली. आणि त्यानंतर दुसरी कन्सेप्ट काय बघितली आपण, जर एस बी दिला असेल आणि यामध्ये ए आणि बी काय असतात, को प्राइम असतात. काय असतात, को प्राइम म्हणजेच काय, समूळ संख्या असतात. को प्राइम असतील तर काय सांगितलं मी, वास्तविक संख्या x बरोबर SCF गुणले a आणि वास्तविक संख्या y बरोबर SCF गुणिले b आणि LCM बरोबर SCF गुणले a गुणले b. एवढ्यामध्ये आपला आजच्या लेक्चरचा कंटेंट संपला. क्लिअर. या लेक्चरची PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकेन. जर टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून नक्की जॉईन करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट मध्ये सांगा. आजचा आपला डे 7 कंप्लीट झाला. ठीक आहे. तर डे 7 ज्यांनी आतापर्यंत कंप्लीट केलाय त्यांनी डे 7 कंप्लीटची कमेंट टाका. व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील नक्की शेअर करा.